आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे काय आम्ही जनतेला आश्वासन दिलेले आहे, आता बघा सुरुवात झालेली आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आणि कर्जमाफीविषयी एक महत्त्वाचे अपडेट। तर बघा, कर्जमाफीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल झालेल्या नवीन पत्रकार परिषदेमध्ये ते काय म्हणाले बघा, कोणत्या तारखेपर्यंत कर्जमाफी केली जाईल, कोणते शेतकरी पात्र असणार, असं स्पष्ट एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या नवीन पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफीबद्दल काही बोलत नव्हते। कर्जमाफीचं आश्वासन देऊन स्वतः मुख्यमंत्री होऊन त्यांना कर्जमाफीचा प्रश्न सुटत नव्हता, परंतु सर्व शेतकऱ्यांनी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वांनी आभार मानले पाहिजे, कारण जो कर्जमाफीचा प्रश्न होता तो आता स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सोडवलेला आहे। कारण जे त्यांनी कर्जमाफीबद्दल घोषणा केली ती मुख्यमंत्र्याला देखील करता आली नाही। एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले, त्यांनी कर्जमाफीची कोणती तारीख दिली आहे, किती लाखाचं कर्ज नील होणार, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार याबद्दलची त्यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली। तर बघा, पत्रकारांनी कर्जमाफीबद्दल एकनाथ शिंदेला जाब प्रश्न विचारला तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले बघा, आम्ही जे निवडणुकामध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यात जे काही आश्वासन दिलेले आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत। जे आम्ही कर्जमाफीबद्दल बोललो ते आम्ही निश्चितच पूर्ण करणार आहोत। आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक करणारं सरकार नाही, आम्ही जे बोललो ते करतो। जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं, त्यांचा विश्वास आमच्यावर आहे, तो विश्वास आम्ही बिलकुल त्या ठिकाणी तोडणार नाही, कर्जमाफी करणारच आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले। कर्जमाफीची कोणती फायनल तारीख आहे ती एकनाथ शिंदे सरकारने सांगितली, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण ही कर्जमाफीबद्दल खूप महत्त्वाची माहिती आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती सांगितलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे काय म्हणतात बघा, आम्ही जे आश्वासन दिलं होतं आणि ते पूर्ण करण्याच्या टाइमला आम्ही जे बोललो होतो, सरकारची आर्थिक परिस्थिती जशी जशी मजबूत होत जाईल तेव्हा सर्व गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत। आणि आता जे आपलं सरकार आहे त्याची आर्थिक परिस्थिती खूप मजबूत झालेली आहे आणि जे आश्वासन दिलं होतं त्याचा धडाकेबाज निर्णय घेणार आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले। पुढे ते काय म्हणतात बघा, झालेल्या बजेटमध्ये काही विभागांना कमी पैसे मिळाले, परंतु पुढच्या येणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये अर्थात येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये ज्या विभागांना कमी पैसे मिळाले ते आम्ही येणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये वाढवणार आहोत। आणि जो कर्जमाफीचा विषय आहे या विषयावर एकनाथ शिंदे काय म्हणाले बघा, आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि जो कर्जमाफीचा निर्णय आहे ते येणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। अर्थात हे पुरवणी बजेट काही दिवसानंतर होणार आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी स्थिर राहा, दंगामारी करू नका, असं उपमुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना पॉझिटिव्हच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या। आणि याबरोबरच एकनाथ शिंदे काय म्हणाले बघा, कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार त्यांच्याबद्दल त्यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली। या माहितीबरोबर पीक विम्याचं काय झालं, कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आणि कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप चालू आहे, अशा दोन प्रकारच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री काय म्हणाले बघा। तर बघा, पत्रकारांनी एकनाथ शिंदेला प्रश्न विचारला, राज्यामध्ये गारपिटी झाली, राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यांचं तुम्ही काय करणार, पंचनाम्यासाठी हालचाली सुरू नाहीत, शेतकरी हवालदिन आहे, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकाला मदत तुम्ही करणार की नाही, असा जाब प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेला विचारला। एकनाथ शिंदे काय म्हणाले बघा, सर्व कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे म्हणाले, मी स्वतः छत्रपती संभाजीनगरच्या कलेक्टरशी बोललो आहे आणि पालकमंत्र्यांनी देखील याबद्दल बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची तातडीने पंचनामे होतील आणि कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना सोबत घेऊन चालणार आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले। त्यामुळे अवकाळी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आता राज्य सरकारकडून करण्यात आलं। त्याचबरोबर जो 2024चा पीक विमा आहे तो काही शेतकऱ्यांना मिळाला, परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्यापही हा पीक विमा मिळाला नाही त्यांना या 4 ते 5 दिवसात त्यांच्या खात्यात पीक विमा वितरित केला जाईल। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्यांची केवायसी पूर्ण केली नाही, त्यामुळे त्यांचा पीक विमा थांबवण्यात आला होता। आपली केवायसी पूर्ण करून पीक विम्याचा लाभ घ्या, अशा महत्त्वपूर्ण सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या। याचबरोबर कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार, तर बघा, 2019ला कर्जमाफ करण्यासाठी जो काही नियम लावले होते तेच नियम या 2025च्या होणाऱ्या कर्जमाफीत लावले जातील। हे कोणते नियम आहेत ते नियम आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। बाकी अशाच कर्जमाफी संदर्भातील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।